हाय फ्रेंड्स, सुचित्राज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर पसंदा। तर चला कशी बनवायची पनीर पसंदाची रेसिपी आपण बघूयात। पनीर पसंदा बनवत आहे तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूयात। तर आपण घेतलेले 1 पाव पनीर घेतलेला आहे, फ्रेश दही घेतलेला आहे, बटर घेतलेला आहे, फ्रेश क्रीम घेतलेली आहे, काजू आणि बदामची क्रश घेतलेला आहे, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहे, दोन कांदे घेतलेले आहेत पातळ चिरून, 7 ते 8 काजू घेतलेले आहेत, गरम मसाला घेतलेला आहे आपण तमालपत्र, दालचिनी, बादलफूल, लवंग, 2 विलायची हिरव्या आणि 1 मोठी विलायची आणि जिरे। आता हे सगळे साहित्य आपण घेऊन पनीर पसंदाला सुरुवात करूया। आता आपण पनीर पसंदासाठी हे पनीरचे घेतलेले आहेत, त्याचे पीसेस करून घेऊयात आपल्याला ज्याप्रमाणे हवेत, कारण आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग करायचे। आपल्याला स्टफिंगसाठी आपण याचे कटिंग करून घेऊयात। असे पीस आपण करून घ्यायचे आणि मग यांना आपण असं मधून कट करायचं, म्हणजे आपल्याला याच्या आतमध्ये स्टफिंग करता येईल। याच्या आतमध्ये आपल्याला स्टफिंग करायचं, म्हणून आपण हे असं कट करून घ्यायचं। पूर्ण इथपर्यंत नाही करायचंय, अर्ध्यातच करायचंय आणि मग याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं। आता हे आपलं जे पनीर आहे कटिंग केलेलं, हे याच्यामध्ये आपण स्टफिंग भरायला लागलं तर हे तुटून जाईल, म्हणून आपण याला काय करायचं, थोडंसं कोमट पाण्यामध्ये 2 मिनिटं टाकून ठेवायचं, म्हणजे सॉफ्ट होतं। सॉफ्ट झालं म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये स्टफिंग करता येतं। तर आपण हे आता गरम पाण्यामध्ये टाकून घेऊयात। 2 मिनिटं आपण त्याचं हे करून घ्यायचं, बॉईल करून घ्यायचं, किंवा नुसतं गरम पाण्यात जरी टाकलं तरी होऊन जातं, ते सॉफ्ट होऊन जातात पनीर। आपण आता पनीर पसंदाची ग्रेव्हीसाठी मसाला तयार करतोय। थोडं तेल घालायचं आणि त्या तेलामध्ये थोडं बटर घालायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला आधी गरम मसाला घालायचा आहे सगळा, आणि हा छान फ्राय करून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे, जे आपण कटिंग करून घेतलेले आहेत कांदे ते घालायचे आणि ते आपण छान हलवून घ्यायचे बटर आणि तेलामध्ये। याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटोही घालायचे कटिंग केलेले आणि काजूही घालायचे। हे सगळं आपल्याला टोमॅटो छान स्मूथ होईपर्यंत आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण याला शिजवून घेऊ व्यवस्थित। याच्यामध्ये कांदे आणि टोमॅटो आणि काजू हे सगळं आपण याच्यामध्ये करायचं आहे। मग याच्यामध्ये आपण हे सगळे फ्राय झाले की ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण घालायचे। आता आपला हा कांदा थोडा सॉफ्ट होत आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे, सगळे मसाले आपल्याला याच्यातच घालायचे। लाल तिखट घालून घेऊया, 2 चमचे हळद घालून घेऊया, धनेपूड घालूया आणि हे सगळे मसाले आपल्याला या कांदे आणि टोमॅटोमध्ये शिजवून घ्यायचे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे सगळं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे हे टोमॅटो आणि हे पण छान शिजून येईल। कांदे, टोमॅटो, मसाले हे सगळंही छान शिजून येतं। आता आपण याच्यात पाणी घातलेलं आहे। आता हे आपण 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूयात आणि याला शिजू देऊयात। हे आपलं पनीर आता गरम पाण्यातून मी बाहेर काढले, हे बघा किती सॉफ्ट झालेले।
म्हणून हे थोडा वेळ गरम पाण्यात घालायचं किंवा मीठ टाकून जरी ठेवलं ना एक 10 मिनटं तरी ते सॉफ्ट होतं. मी याच्यामध्ये काजू आणि बदामचे क्रश घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडी कोथिंबीर घालते आहे आणि आपलं जे साईड्सचं पनीर उरलेलं आहे त्याचं आपण कुस्करून त्याच्यामध्ये स्टफिंगसाठी वापरूयात. आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आता याचं आपण क्रश केलेलं आहे ते पनीर आणि हे मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ हे थोडं थोडं घालायचं आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स झाले की आपल्याला ह्याची स्टफिंग करायची आहे पनीरची. आता आपण हे सगळं पनीरमध्ये भरूयात. हे बघा, हे मागे पकडायचं आणि मग पुढे स्टफिंग ठेवायची त्याच्यामध्ये, नाहीतर ते पूर्ण तुटून जाईल. हे असंच आपण सगळ्याला भरून घेऊयात. हा आपला मसालाही तयार झालेला आहे. आता हा आपण पूर्णपणे थंड करून याला मिक्सरमधनं काढायचे, बारीक करून घ्यायचे फाईन पेस्ट. आता आपण हे पनीर आहे ते आपण शालो फ्राय करून घ्यायचं आहे. मी तव्यामध्ये थोडं तेल घालते आणि हे सगळं आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे. आपलं तेल आता गरम झालेले त्यामध्ये आपण आता पनीर सोडूयात शालो फ्राय करायला. छानपैकी शालो फ्राय करून घेऊयात दोन्ही साईडनी. खायला एकदम भारी लागते ही रेसिपी, नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती असताल तर बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी रेसिपी सगळ्यात आधी मिळेल बघायला. आता आपण एक पनीर पलटी करून घेऊयात. आता हे आपले पनीर दोन्ही साईडनी शालो फ्राय झालेले आहेत. आता आपण मसाला तयार करायला घेऊयात. आता आपण या कढईमध्ये थोडंसं तेल घातलेले त्याच्यामध्ये पनीर घालू. पनीर मेल्ट झालं की आपण त्याच्यामध्ये जो मगाशी आपण गरम मसाल्यामध्ये जो तमालपत्र घातलं होतं ते घालून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे आपलं ते घालून घेऊ. हे वाटण आपल्याला छान शिजवून घ्यायचे. छान तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेऊयात. हा मसाला आपला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. आता याच्यात आपल्याला दही घालायचे. 1 वाटी दही घालते मी. दही छान पेटून घ्यायचं म्हणजे ते मिक्सही छान होतं. दही छान मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे. मीठ आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. हे आपलं जे उरलेलं आहे स्टफिंगचं तेही आपण याच्यात घालून घेऊयात. आपली ग्रेव्ही किती छान थिक झालेली आहे. दही छान मिक्स झालेले. आता आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालून घेऊयात. ही पण मी व्यवस्थित फेटून घेतली आहे. आता हे आपल्याला छान उकळी येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे. हे
2 मिनिट आपण याला झाकण लावून ठेवूयात. आता आपण झाकण काढून बघूयात. हे बघा आपला मसाला किती छान शिजलेला आहे. छान थिकनेसही त्याला आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर घालूयात. कसुरी मेथी छान क्रश करून घालायची व्यवस्थित. थोडी कोथिंबीर घालू. आपली छान थिक ग्रेव्ही तयार झाली आहे. अजून 1 मिनिट आपण मंद माचेवरती दिला झाकण लावून ठेवूयात. आपण झाकण काढून आपली ग्रेव्ही बघूयात. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय. चवीपुरतं मीठ घालूयात. हे बघा आपली ग्रेव्ही किती छान तयार झाली आहे. अजून 1 मिनिट आपण तिला उकळू देऊ आणि मग आपला गॅस बंद करू. आपले पनीर पसंदा रेसिपी रेडी. हे बघा किती छान ग्रेव्ही आली आहे. बटर घातलेले आपण, काजू घातलेले, त्यामुळे तिला थिकनेस छान आलेला आहे आणि बटरने त्याला टेस्टही छान आलेली आहे. आता आपली पनीर पसंद रेसिपी तयार झाली आहे. आपण गॅस बंद करून टाकूयात. आता आपली पनीर पसंदा रेसिपी रेडी झालेली आहे. हे पनीर पसंदाची ग्रेव्ही वेगळी ठेवायची आणि पनीर हे असे लावून घ्यायचे आणि मग त्याच्यावरती आपल्याला ही ग्रेव्ही टाकायची आहे. बघा किती सुंदर घट्ट ग्रेव्ही झाली आपली. हे पनीर पसंदा रेसिपी आपली रेडी आहे. थोडी गार्निशिंग करून घेऊयात. पनीर पसंदा रेसिपीला ही आपली पनीर पसंदा रेसिपी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढची रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा.